नमस्कार सगळ्यांना. आज आपण बघणार आहोत सोलकढी कशी बनवायची ते. त्यासाठी मी आमसलं घेतली, एका वाटीमध्ये पाणी घालून भिजत ठेवली. त्यानंतर एक नारळ फोडून घेतला व त्याचं पाणी पिलं. लहानपणी आई नारळ फोडतो आम्ही वाट बघत होते, नारळाचं पाणी मला मिळतं म्हणून. त्यानंतर नारळ फोडून घेतल्यानंतर नारळ मी विळीवरती किसून घेतला. मिक्सरला डायरेक्ट ठेवला तरी चालतो आहे. मी एक नारळाचा भाग किसून घेतलेला आहे. यामध्ये 2 ते 3 ग्लास सोलकढी बनते. त्यानंतर त्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, छोटा आल्याचा तुकडा, 4 लसणीच्या पाकळ्या आणि कलरसाठी बीटरूटचे 2 छोटे तुकडे घातलेले आहेत, जिरं, मीठ आणि साखर. त्यानंतर 1 वाटी पाणी घालून मी छान बारीक वाटून घेतलं. त्यानंतर एका मोठ्या गाळणीमध्ये छान सगळं नारळाचं पाणी तुम्ही पिळून घ्या. जो किस आहे तो न टाकता त्याच्यामध्ये अजून एकदा आपल्याला पाणी घालून छान पूर्ण नारळाचं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. 2 तर मी मिक्सरला लावून नारळाचं पाणी छान काढून घेतलं. त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर आईस क्यूब्स किंवा थंड पाणीसुद्धा घालू शकता. व जे आपण आमसलं भिजत ठेवलेले आहेत त्याचासुद्धा रस मी काढून घेतलेला आहे. एक मोठ्या नारळामध्ये 4 ते 5 ग्लास सोलकढी छान बनते. थोडीशी कोथिंबीर गार्निश करा, आपली सोलकढी तयार आहे. उन्हाळ्यामध्ये करून नक्कीच प्या, कारण खूप हेल्दी आहे. हीट कमी करण्याला मदत करते. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.